हॅलो एव्हरीवन, मी नरेंद्र मोहन कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण TRT मार्फत जो पोलीस भरती फ्री ट्रेनिंग प्रोग्राम चाललाय, तर त्याच्या संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हीची माहिती आपण पूर्ण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा की आपल्याला TRTची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन हे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऑरेंज कलरमध्ये. तुम्हाला तिथं काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती करायचं आहे. कारण जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशन जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं तुम्हाला काय असेल रजिस्टर हे असं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं फर्स्ट नेम, मिड नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तो व्हेरीफाय करायचा आहे. ठीक आहे, तो व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला बर्थ डेट टाकायचे आणि बर्थ डेट टाकल्यानंतर आपोआप तुमचं जे काही एज कॅल्क्युलेशन जे असेल ते तुम्हाला इथं दिसायला बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा जो काही ईमेल आयडी मोबाईलमध्ये लॉग इन असेल तो नीट चेक करा आणि तो ईमेल आयडी टाका. ईमेल आयडी टाकल्यानंतर सेंड ओटीपी करायचा आहे. त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला काय करायचा इथं खाली सेंड ओटीपी केल्यानंतर फिल करायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा जो काही व्हॅलिड मोबाईल नंबर जो चालू असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत इथं सेंड ओटीपी करायचा आहे आणि जो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल आयडी व्हॅलिड करायचा आहे, मोबाईल नंबर व्हॅलिड करायचा आहे. त्याचं तुमचं जे काही जेंडर असेल तर ते तुम्हाला इथे जेंडर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबिलिटी आहेत का, म्हणजे तुम्हाला कुठला व्यंगत्व आहे का, तर ते चेक करायचं. येस नो ते जे काही तुमचं जे आन्सर ते तुम्ही भरा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करत असताना पण तुम्हाला काय करायचं आहे की एखादं तुमचं एखादं कॅपिटल लेटर, त्याच्यानंतर बाकी स्मॉल लेटर्स, त्याच्यानंतर एखादं सिम्बॉल आणि नंबर्स अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पासवर्ड तयार करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि रजिस्टर याच्यावरती करायचा आणि सक्सेसफुली आता रजिस्ट्रेशन झालं तुमचं. सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे, लॉग इन करावं लागणार आहे. जे काही कॅन्डिडेट लॉग इन आहे त्याच्यावरती परत लॉग इन करायचं आहे. आता हे कॅन्डिडेट लॉग इन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन वरती मग त्याच्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आयडी जो कुठला आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो काही पासवर्ड तयार केलाय तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही कॅप्चा आलाय तो काय करायचा टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचा. ते झाल्यानंतर पुढे मग तुमचा काय ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात होतो. आता ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं हायर एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. मग तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, पण त्याचे सर्टिफिकेट्स तुम्हाला हवेत. ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन, 10वी असेल तर 10वी, 12वी असेल तर 12वी. जर तुमचं 10वी असेल तर मग तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही काय करू शकता की फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग मिलिटरी पॅरामिलिटरी एवढं सिलेक्ट करू शकता. जर तुमचं 12वी असेल तर तुम्ही काय करू शकता की फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग पोलीस भरती एक्झामिनेशन तुम्ही काय करायचं करू सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची हाईट ती चेक करायची आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी जो व्हिडिओ ऑलरेडी तयार केला त्याच्यामध्ये तुमचे फिजिकल कसं हाईट, चेस्ट, वेट किती असावं ही ऑलरेडीची माहिती मी दिलेली आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर कंपल्सरी बघा. आता याच्यामध्ये तुमचं जे काही हाईट आहे ती हाईट टाकायची. त्याच्यानंतर तुमचं जो काही चेस्ट आहे ते चेस्ट टाकायचे आणि चेस्ट टाकल्यानंतर तुमची एक्सपांड केल्यानंतर 5 सेंटीमीटर डिफरन्स आलेलं जे काही चेस्ट असेल तर ती तुम्हाला काय करायची, चेस्ट टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की ही सुरुवातीची जे काही सिलेक्ट स्कीम सेक्शन आहे तो काय करायचा आहे, भरायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला पर्सनल डिटेल्स चालू होतात. पर्सनल डिटेल्स चालू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो काही फोटो आहे तो तुमचा फोटो काय करायचा आहे, JPG मध्ये तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. ते झाल्यानंतर तो फोटो अपलोड झाल्यानंतर तुमचा जे काही नाव असेल ते ऑलरेडी फिल झालेलं येतं. तुम्हाला मॅरिटल स्टेटस आहे ते तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, डिवोर्स आहात, विडो आहात, जे काय असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर हॅव यू एनी चेंज नेम, तुमचं नेम चेंज झालंय का, येस नो हे तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव, आडनाव आणि आडनाव हे टाकायचंय. त्यांच्या आईचं पूर्ण नाव, आडनाव आणि आडनाव हे तुम्हाला करायचंय टाकायचंय. त्याच्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असल्यामुळे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ऑलरेडी काय येतो त्याच्यामध्ये येतोच. मग तुम्हाला काय करायचंय, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला इथं काय करायचा आहे टाकायचा आहे. तुमचा बर्थ डेट ऑलरेडी फील्ड असतो तोच येतो. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट, कॅटेगरी तुम्हाला काय शेड्यूल ट्राईब हे काय करायचंय सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट जे काय आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुमचं जो काही नमूद केलेलं जे काही कास्ट आहे तर ती कास्ट तुम्हाला इथं काय करायचंय सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, येस नो सिलेक्ट करायचंय. आणि तुम्ही ऑर्फन आहात का, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तुम्हाला कोणी दत्तक घेतलंय का, तर येस नो मध्ये तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करायचंय.
आणि हा पूर्ण फॉर्म झाल्यानंतर एकदा रिचेक मारा की तुमचं काही इन्फॉर्मेशन तुम्ही टाकलेली बरोबर आहे का, आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं. ओके, ते झाल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स येतात. ऍड्रेस डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा परमनंट ऍड्रेस जो की तुमच्या आधार कार्ड वरती जसा आहे तसं तुम्हाला काय करायचं आहे, टाकायचा आहे. ऍड्रेस टाकायचा आहे, परमनंट ऍड्रेस. त्याच्यानंतर पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा विलेज जे काय आहे ते टाकायचं आहे. तालुका, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट हे तुम्हाला काय करायचं आहे, ऑलरेडी फिल केलेलं मिळतच आहे. ओके, आणि सेम जर तुमचा ऍड्रेस कम्युनिकेशन ऍड्रेस जर सेम असेल तर इथं क्लिक करायचं आहे ह्या चेकबॉक्स वरती. तो ऍज इट इज ऍड्रेस तुम्हाला कॉपी पेस्ट मिळेल, तुम्हाला परत रीड टाईप करायची गरज लागणार नाही. ओके, ते झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर चूज करायचे आहेत. एक्झाम सेंटर चूज करत असताना तुम्हाला जी जवळची एक्झाम सेंटर असेल, तुम्हाला सातारा जवळ असेल, पुणे जवळ असेल, जे जवळ असेल ते एक्झाम सिटी सेंटर टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन द्यायचे आहेत. हे 5 ऑप्शन 5चे 5 तुम्हाला काय करायचे आहेत, फिल करायचे आहेत. ते झाल्यानंतर युअर परमनंट रेसिडेन्स कम्स अंडर एटीसी ऑफिस, हे ऑलरेडी सिलेक्टेडच येतं तुम्हाला, त्यामुळे ते टाकायचं आहे. आणि त्याच्या अंडर अजून तुमचं जवळचं कुठलं येतं, मग जे जवळचं ते तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ही माहिती परत भरलेली बरोबर आहे की एकदा चेकआउट करा. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढचं जी काही टॅब ओपन होते ती काय क्वालिफिकेशन डिटेल्सची चालू होते. क्वालिफिकेशन डिटेल्स वरती तुम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा 10वीची इन्फॉर्मेशन भरायचे. त्याच्यामध्ये बोर्ड आणि एज्युकेशन बोर्ड कुठलं होतं ते टाकायचं, इयर ऑफ पासिंग टाकायचे आणि शाळेचं नाव टाकायचं. ते झाल्यानंतर मोड ऑफ एज्युकेशन पर्सेंटेज टाका. त्याच्यानंतर टोटल मार्क्स किती मिळाले, पैकी किती ऑप्टेन मार्क्स किती मिळाले, आणि ऑलरेडी तो काय पर्सेंटेज तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतो. आणि तुमच्या सर्टिफिकेटवरती हे पर्सेंटेज सेम आहेत का एकदा काय करायचं आहे, चेक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वालिफिकेशन 12चं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. 12चं क्वालिफिकेशन मध्ये बोर्ड एज्युकेशन कुठलं होतं टाकायचं आहे, पासिंग इयर टाकायचं आहे, स्ट्रीम कोणती होती टाकायची आहे, कॉलेज नेम कुठलं ते टाकायचं आहे, आणि मोड ऑफ एज्युकेशन पर्सेंटेजेस टाका. जेणेकरून मग तुम्हाला काय होतं की टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स टाकायचे आणि पर्सेंटेज ऑलरेडी कॅल्क्युलेट तुम्हाला येतं. जी आलेली माहिती एकदा परत रिचेक मारा, आहे का बरोबर चेक करा. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती चेक करा. ठीक आहे, ते झालं क्वालिफिकेशन डिटेल्स. मग ऑदर डिटेल्स वरती तुम्ही टॅब वरती येता. ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमची सगळे डॉक्युमेंटची जी काय माहिती आहे ती माहिती भरायची. आता सुरुवात कुठून होते, डोमासाइल पासून सुरुवात होते. तुमच्याकडे डोमासाइल आहे का, तर ऑब्विसली येस द्यायलाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. डोमासाइल लिहायचं आहे. त्याच्यानंतर डोमासाइल अवेलेबल आहे का, येस लिहायचं आहे. त्याच्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट जो काय बारकोडचा नंबर आहे तो तुम्हाला बारकोडचा नंबर टाकायचा आहे. आणि डोमासाइल तुम्हाला कुणी इश्यू केलं, कुठल्याही डिस्ट्रिक्ट मध्ये इश्यू झाले ते तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन टाकायचे. ते झाल्यानंतर तुम्हाला कास्ट ट्राईब सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, येस टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा बारकोडचा जो काही नंबर आहे तो टाकायचा आहे. इश्यू डेट टाकायचे, इश्यू डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, कुणी इश्यू केलं ते. त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे, आणि तुम्हाला कुठल्या इश्यू अथॉरिटीने दिले, म्हणजे सब डिव्हिजन कुणी दिले हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय होतंय की कास्ट सर्टिफिकेट चे डिटेल्स टाकायचे. कास्ट कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स टाकायचे. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये येस करायचं आहे. व्हॅलिडिटीचा बारकोडचा नंबर आहे तो टाकायचा आहे. इश्यूइंग अथॉरिटी कोणी दिले ते तुम्हाला काय करायचं इथं टाकायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॅमिली इन्कम टाकायचे. अॅन्युअल इन्कम किती आहे, जो काही तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे ते डिटेल्स टाकायचे. इन्कम त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जो बारकोड नंबर आहे तो टाकायचा आहे. इश्यूइंग अथॉरिटी कुठली आहे ते टाकायचे. इश्यूइंग डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते टाकायचं आहे. आणि इश्यूइंग तालुका कुठला आहे तो टाकायचा आहे. आणि हे डिटेल्स परत एकदा रिचेक मारा की तुम्ही जे नंबर्स टाकलेले ते बरोबर आहेत का, आणि सगळे बारकोडचे नंबर टाकलेत की ते बरोबर आहेत का, हे सगळं रिचेक होणार आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, पुढे प्रोसिडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तरी पण परत एकदा सांगतो की हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे, स्कॅन करायचे. आणि स्कॅन केल्यानंतर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये घ्यायचे. आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे की जी साईज आहे ते 150 KB पर्यंत 250 KB पर्यंत ठेवायचे. त्याच्यापेक्षा कमी ठेवायचे. आणि तुम्हाला काय करायचे, सगळे डॉक्युमेंट्स काय करायचे, अपलोड करायचे. अपलोड करत असताना सगळ्यात पहिला तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे, जे की JEB फॉर्मॅट मध्ये असायला हवी, आणि ती 20 KB पर्यंत असायला हवी. आधार कार्ड, बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, डोमासाईल, त्याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट, 10th सर्टिफिकेट, पासपोर्ट, सोल लिव्हिंग, कास्ट ट्राईब सर्टिफिकेट, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, 10 मार्क सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 12th मार्क सर्टिफिकेट्स, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी पीडीएफ फॉर्मॅटमध्येच असायला हवेत. आणि ते 250 KB पेक्षा कमी असायला हवेत. आणि ते मग नंतर काय करायचं, तुम्हाला ते
फाईल चूज करून काय करायचे, सबमिट करायचे आहेत. आणि सबमिट केल्यानंतर मग सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करून मग तुम्हाला पुढे प्रोसिडिंग करायचं आहे. अशा सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे की सगळे जे डॉक्युमेंट्स ते योग्य ह्याच्यामध्ये जिथं तुम्हाला आधार कार्ड सांगितलं त्या ठिकाणी आधार कार्डच तुमचं सबमिट झालं पाहिजे, जिथे डोमेसाईल आहे तिथे डोमेसाईल सबमिट झालं पाहिजे. आणि ते एकदा चेकआउट करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता ते झाल्यानंतर तुम्हाला मग काय होतं, ऑप्शन प्रिव्ह्यू फॉर्मचा ऑप्शन येतोय. आता प्रिव्ह्यू फॉर्मच्या याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही फॉर्म जो भरलाय तो पूर्ण ओव्हरऑल सगळा दिसतोय. एकदा चेकआउट करून घ्या की तुम्ही सगळा जो ओव्हरऑल फॉर्म भरलाय तो बरोबर आहे का, जी माहिती भरलेली बरोबर आहेत का, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे जे फिल केले ते बरोबर आहेत का. ते झाल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं आहे, कन्फर्म ऍप्लिकेशनवरती क्लिक करून ऍप्लिकेशन कन्फर्म करायचं आहे आणि तुमचा फॉर्म करायचा आहे, सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जो होता तो तुम्हाला काय करायचा आहे, फिल करायचा आहे.